कोण जयकुमार गोरे का सामान्य कुटुंबातलं पोरग, रेशनिंग दुकानदाराचं पोरग, एका साध्या शेतकऱ्याचं पोरग, इतिहास भूगोल नसणारं पोरग 4 वेळा या विधानसभेला निवडून येतं, लोकांचा आशीर्वाद मिळवतं, आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो. आणि हे काम करत असताना आज विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून काम करतो. कुणाच्या नशिबात आहे भाऊ? संघर्ष आहे, मला माहिती आहे. क्षणोक्षणी संघर्ष मला आला, माझ्या कुटुंबाला आला, मला त्रास झाला, कुटुंबाला त्रास झाला, सगळ्यांना त्रास झाला, माझ्या कार्यकर्त्यांनाही त्रास झाला. पण सहज मिळालं त्याचा आनंद आणि संघर्षातनं मिळालेला आनंद, या दोन्ही आनंदातला फरक असतो. आणि संघर्षातनं मिळालेला जो आनंद आहे तो माझ्यासाठी एवढा मोठा आहे की आज सांगा मला, ज्या पालखीचं दर्शन घ्यायला लहान असणारा हा जयकुमार त्या गर्दीमध्ये गेला, धक्के बुक्के खाऊन आला, पण पालखीपर्यंत पोचलाच नाही. पालखीपर्यंत कधी पोचलाच नाही. विठुरायाचं दर्शन कधी घेता आलंच नाही. ते तुमच्यासारखा सामान्य कुटुंबातला पोरगा आज सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाला, राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला, आणि त्या विठुरायाची सेवा करण्याची, ती पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी आज तुमच्या मान खटावच्या मातीतल्या सुपुत्रावर आली. यासारखं पुण्य काय असू शकतं? नाव मिळवण्यासाठी, नाव मोठं करण्यासाठी आपण विठुरायाची पालखीची सेवा केलेली नाही. आलेल्या वारकऱ्यांची सेवा केली, आलेल्या भक्तांची सेवा केली, पालखीची सेवा केली, पंढरीची सेवा केली. ज्या पंढरीमध्ये आपण गेला बघता वाळवंटाची काय परिस्थिती होती, ज्या ठिकाणी पायी टाकणं मुश्किल होतं त्या ठिकाणी लोक आनंदाने पूजा करत होती. आणि जशी पालखी पुढे जात होती तसा एक कागदाचा तुकडा मागे दिसत नव्हता. आणि पंढरीमध्ये अखंड एकदा पालखी झाली की 15-15 दिवस माणसं बाहेर जायची की साथीचे रोग यायचे, आणि तेव्हा 15-15 दिवस माणसं गावातली बाहेर जायची. आज दुसऱ्या दिवशी माझी पंढरी स्वच्छ होती, आज दुसऱ्या दिवशी माझी पंढरी आणि पंढरीचा एरिया स्वच्छ होता. ही सगळी परिस्थिती आज आपल्या सगळ्यांसमोर. तेव्हा गर्व, अभिमान मला बिलकुल नाही. मला आनंद आहे की मला ही सेवा करता आली.